छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान भेटलं आणि यानंतर अनेक प्रकारे राजकारणामध्ये राजकीय प्रवक्त्यांनी किंवा राजकीय नेत्यांनी तसं काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यावरती काही प्रतिक्रिया दिल्या। अशातच मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली। कारण जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा होता, ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं, तेव्हा मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ अशी शाब्दिक चकमक आपल्याला पाहायला भेटली होती। या दरम्यान अचानक छगन भुजबळ यांना मंत्रिपद भेटल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली। तर या दरम्यान याच्यावरती प्रतिक्रिया देताना कोकाट यांनी सुद्धा आपले विधान व्यक्त केलं। तर त्यांनी सांगितलं होतं की छगन भुजबळ म्हणाले होते की जहाँ नहीं चाइना वहाँ नहीं रहना। मग आता छगन भुजबळांनी शपथ कशी काय घेतली असा सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आला। कारण जेव्हा कोकाट यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली होती तेव्हा कोकाट यांनी सुद्धा छगन भुजबळांना चांगलं सुनावलं होतं। मग आता छगन भुजबळ यांनी जेव्हा शपथ घेतली त्यानंतर आता दोघांचं कसं काय मंत्रिमंडळात जुळणार असा सुद्धा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे। दरम्यान छगन भुजबळ यांना जेव्हा मंत्रिमंडळात स्थान भेटलं नव्हतं तेव्हा छगन भुजबळांनी अनेक सर्व माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली होती आणि प्रतिक्रिया सुद्धा दिली होती, जहाँ नहीं चाइना वहाँ नहीं रहना। आणि यावरूनच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांवरती टीका केली होती। आणि या दरम्यान छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाने अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचं नवीन राजकीय मंत्रिपद सुरू केलं आणि ते खातं म्हणजे धनंजय मुंडे यांचं खातं त्यांच्या स्वाधीन केलं। आणि या दरम्यान भुजबळांच्या समर्थकांनी त्यांचं स्वागत केलं, कार्यकर्त्यांनी सुद्धा जल्लोष सुद्धा केला। तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी सुद्धा छगन भुजबळ यांना मंत्रिपद भेटलं यासाठी त्यांचं स्वागत केलं, चांगली गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया दिली। आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं, छगन भुजबळ हे मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फायदा नाही। तसंच त्यांनी पुढे म्हटलं की अजित पवार हे मोठी चूक करत आहेत, त्याचा परिणाम त्यांना पुढील काळात पाहायला मिळेल असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना सुद्धा दिलेला आहे। तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।